नमस्कार. आजच्या भागात जर मी शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर सगळेजण या दोघांना थोडेफार समज देत असतात की बाबा तुम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे, पण वल्लरी नाहीवरतीच असते, कारण की ती असंच काहीतरी खोटं नाटं सांगून गोष्टी फिरवते. त्यानंतर लाडवांमुळे प्रेरणाची तब्येत खराब होते असं नीलिमाला वाटते आणि त्याच्यामुळे खूप मोठा तमाशा होतोय. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय तमाशे झालेत. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे मनोज आणि वल्लरी प्रेरणाच्या घरी गेलेले असतात. तेव्हा मिठू म्हणते, मला असं वाटतंय तुम्हाला सेकंड ओपिनियन घेणं खूप गरजेचं आहे. एका डॉक्टरवरती विश्वास ठेवून हे सगळं करणं चुकीचं आहे. तेव्हा वल्लरी स्वतःहून विचार करत असते की जर या सगळ्यांना सेकंड ओपिनियन बद्दल काही कळलं तर समजेल की यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हे काय मी होऊ देऊ शकत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते, मलाही वाटते वल्लरी तुम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. तेव्हा लगेच वल्लरी म्हणायला लागते, तुम्हाला मी स्पष्टपणे सांगते की मी अजून एक दोन डॉक्टरांना कन्सल्ट केलं होतं आणि त्यांनीही सेम रिझल्ट सांगितलं आहे, म्हणून अजून मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही. तेव्हा मनोज म्हणतो, मग तू डायरेक्टली एकटी का गेली? मलाही सांगायचं ना, मी सुद्धा तुझ्या बरोबर आलो असतो. आणि तुला आठवण आहे ना, जेव्हा माझ्या आजारपणाच्या गोष्टी कळल्या होत्या तेव्हा मी किती घाबरून गेलो होतो, पण नंतर जेव्हा आपण सेकंड ओपिनियन घेतली तेव्हा जाऊन तर आपल्याला कळलं ना की असा कोणता मला आजारच नव्हता, म्हणून मला असं वाटते आपण सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. तेव्हा अजित सुद्धा म्हणतो, आता आपलं मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं आहे, तुम्ही त्याचा वापर करा. तेव्हा वल्लरी घाबरते आणि म्हणायला लागते, मी सांगितलं आहे ना, बस झाला आता. मला सतत तेच नाही बोलायचं आणि मला सतत त्या गोष्टींचा नकार सुद्धा घ्यायचा नाही. प्लीज समजून घ्या. मला कोणी 10 वेळेला बोलेल की तू आई होऊ शकत नाही, याचा मला खूप त्रास होत आहे. तेव्हा मनोज म्हणतो, ठीक आहे वल्लरी, जसं तू बोलते तसंच होणार आहे, तू नको काळजी करू. वल्लरी थोडी भावूक झालेली असते. तर थोड्या वेळानंतर वल्लरी आणि मनोज त्यांच्या कामामध्ये असतात. तेवढ्यात तिथे इंदुमती येते. ते बघता मनोज तिला विचारतो, काय गाई कुठे गेली होती? तेव्हा ती म्हणते, तुला माहितीये का काय झालं? मी आज ते आपल्या बाजूला बिल्डिंग आहे ना सावंताची, त्यांच्या घरी गेली होती आणि तिथेच जाऊन खूप मजा आली. तेव्हा तो म्हणतो, मग का आता काय आहे तुझं? तेव्हा ती म्हणते, अरे तू विचारलं नाही कशाला गेली होती? त्यांच्या मुलीचा 4था वाढदिवस होता आणि त्यांच्या लग्नाला फक्त 5 वर्ष झाली आहेत. खरं म्हटलं तर ज्याचं त्याचं नशीब असतं ना की लग्नाला फक्त 5 वर्ष झालं आणि 4 वर्षाची त्यांना मुलगी सुद्धा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगू का? आता ती सावंतीनबाई आहे ना, ती पुन्हा प्रेग्नेंट आहे. तिला आता मुलाचा चान्स घेत आहे. कसं एकाला दुसऱ्याची जोड असेल ना, खरं म्हटलं तर जमीन सुपीक असेल ना तर कितीही रोपं लावा तरीही प्रॉब्लेम येत नाही, पण जमीनच जर रेताळ असेल ना तर खूप सारे इश्यू येऊ शकतात. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटते जमीन सुपीक असावी. आणि कसं आहे, ज्याच्या घरामध्ये कुस उजवायचीच नाही आहे त्यांनी सुपीक गोष्टीच्या बातच करू नये, म्हणून मी तर कोणाला काही बोलत नाही. ज्याचं त्याचं नशिबाचं भोग आहे. हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरीला खूप वाईट वाटत असतं की ही पुन्हा माझ्यावरती सरकली. तर दुसरीकडे मनोज सुद्धा खूप चिडलेला असतो. थोड्या वेळानंतर वल्लरी खूप भावूक झालेली असते. तेव्हा ती म्हणते, सतत सासूबाईंचे टोमणे ऐकून मला खरंच वीट आला आहे. सतत येऊन जाऊन मी आई होऊ शकत नाही असेच त्यांचे टोमणे सुरू असतात. मला खरंच समजत नाही मी ताई काय करू, कारण की माझं डोकं अक्षरशः काही करावं काही सुचत नसतं आणि माझ्या डोक्यामध्ये सतत त्याच गोष्टी सुरू असतात. तेव्हा इकडे मिठू तिच्या जवळ येते आणि म्हणते, वल्लरी तू पहिले शांत हो. तुझ्या सासूचं बोलणं तू मनाला लावून घेऊ नको. आणि आता एवढ्या प्रगत याच्यामध्ये सुद्धा त्यांचा असा विचारसरणी असेल ना तर याला काही बोलून अर्थच नाही आहे. म्हणजे एक स्त्री फक्त आई झाली तरच ती पूर्ण आहे असं कोणी लिहिलं आहे का? ती बाकी सगळ्या गोष्टी करते, म्हणजे सून किती वाईट असली तरी चालेल, पण ती आई व्हायला पाहिजे असं त्यांचं लॉजिक आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो असंच काहीतरी आहे. तुम्हाला माहितीये का, ती सावंतबाई आहे ना, तिने तिच्या सासू सासऱ्यांना कधीच वृद्धाश्रमाला पाठवून दिलं आहे, पण सासूबाईंना ते काही सुचलं नाही. पण त्यांना 2-2 बाळ होणार आहे याच्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आहे. मला तर समजतच नाही माझी सासू अशी का वाईट आहे आणि तिचे विचार सुद्धा एवढे का वाईट आहेत ना, हे मला खरंच आयडिया लागत नाही. तेवढ्यात प्रेरणा उभी राहते आणि म्हणायला लागते, वल्लरी मला सगळं समजते तुला किती त्रास होत आहे, पण माझी एक गोष्ट ऐकशील का? तुम्ही आता IVFचा विचार करा आणि तुमच्या दोघांचं वय सुद्धा इतकं जास्त नाही आहे की ज्यामुळे तुम्हाला IVF मध्ये प्रॉब्लेम येऊ शकता. तुम्ही जर IVF केला तर चान्सेस आहे की तुम्हाला प्रेग्नन्सी कंझ्युम होऊ शकते आणि तुम्ही
दोघं आई वडील सुद्धा होऊ शकतात. तेव्हा मिठू म्हणते बरोबर आहे, मला ही आयडिया आवडली आहे, वल्लरी तू एकदा विचार कर. तेव्हा वल्लरी उभी राहते आणि विचार करायला लागते, नाही IVF सुद्धा होऊ शकत नाही, कारण की हेच जर बाप होऊ शकत नाही तर मी आई कशी काय होणार, म्हणून हा पर्याय सुद्धा मी निवडू शकत नाही. पण सगळ्यांसमोर तोंड देखल्या ती हो बोलते की नक्कीच आम्ही प्रयत्न करू. पण तिला हे फारसं पटलेलं नसतं. तर थोड्या वेळानंतर सगळे जेवायला बसलेले असतात. वल्लरी एक एक करून सगळ्यांना वाढते आणि त्यानंतर जेवायला बसते. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, आजचं जेवण खूप टेस्टी झालं आहे. तेव्हा इंदुमती म्हणते बरोबर आहे, बायकोचं कौतुक केल्याशिवाय तुझं काही जेवण जाणार नाही. पण तुला एक गोष्ट सांगायची आहे, माझी पाहुणी येणार आहेत. तेव्हा तो म्हणतो कधी आणि अचानक कशी काही पाहुणी येणार. तेव्हा ते म्हणते बरोबर आहे, मी कोणाला बोलवलं तर तुला प्रॉब्लेमच होईल ना. खरं म्हणजे या घरामध्ये मी तर आश्रित आहे ना, माझं कोणी आलं की तुम्हाला दुखतं खूपतं, बरोबर आहे ना. बरोबरच, माझी काय किंमत आहे या घरामध्ये. मला कोणी काही बोलतं किंवा कोणी काही बोलायला लागलं का मला तर शांत बसायला लागतं ना. तेव्हा तो म्हणतो आई तुझं चाललं तरी काय आहे, मी तुला सहज प्रश्न विचारला की कोण येणार आहे, काय आहे, त्याच्यावरून तुम्ही परावरून पूर्ण स्वर्ग गाठला आहे. हे काही बरोबर नाहीये. हे तुला स्पष्ट कधी बोलताच येत नाही का. प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड करायची गरजच आहे का. जाऊ दे, जेवणावरती ही बाई काही सुखात जेवू देणार नाही, मी जातोच. तेव्हा वल्लरी म्हणते अहो शांत व्हा, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड करणं बरोबर नाहीये हे. आणि सासूबाई तुमची जी काही पाहुणी येणार असतील ना ती सांगा आम्हाला, आम्ही त्यांचं नक्कीच पाहुणचार करू, कोणाला कुठलं काही कमी पडू देणार नाही. तेव्हा मनोज खूप चिडलेला असतो. पण इंदुमतीच्या चेहऱ्यावरती वेगळाच आसुरी आनंद आलेला असतो. ती पाहुणे म्हणजे कोण असतील याचा थोडा संशय चाललेला आहे. तर थोड्या वेळानंतर इकडे प्रेरणा मस्त तिचे लाडू एन्जॉय करत असते. तेवढ्यात तिथे मिठू आणि अजित सुद्धा येतात. तेव्हा मिठू म्हणते तुम्हाला माहितीये का जिजू, ही ना प्रत्येक गोष्टीमध्ये लहान मुलासारखी वागायला लागली आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हट्ट करते. तेव्हा अजित म्हणतो ते तर माझ्या बाबतीत ही चाललं आहे, तुला माहितीये का, ही माझंही काही ऐकत नाही. प्रत्येक गोष्ट तिला तिच्याच हिशोबाने पाहिजे आणि कोणी काही मागितलं ना का काहीच देत नाही. तेव्हा मिठू म्हणते हो, मी हिच्याकडून वल्लरीने बनवलेले लाडू मागितले ना तर मला एवढूसा लाडू दिला. तेव्हा अजित म्हणतो अगं तू तर नशीबवान आहेस का तुला एवढा तरी लाडू दिला. मी मागितलं तर कसं लहान पोरांसारखं टिंग टिंग करते आणि मला काहीच देत नाही. हे काही बरोबर नाहीये. हे प्रेरणा तू जरा समज ना, आम्ही तुझे नातेवाईक आहोत आणि शेअरिंग इज केअरिंग असतं ना, मग आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअरिंग तर करायला पाहिजे ना. मला छोटासा एक लाडू देते का. तेव्हा ती म्हणते नाही ना, मी खरंच शेअरिंग आणि केअरिंग करते, पण ते कोणाबरोबर माहितीये का, माझ्या होणाऱ्या बाळाबरोबर. आणि त्याच्यासाठी तर मला सगळं जपून ठेवायलाच पाहिजे ना, आणि ते तर गोड गोड वाटायलाच पाहिजे. तेवढ्यात तिथे इंदुमती येते आणि म्हणाले ते काय गोड वाटायला पाहिजे, मी तुला सांगितलं आहेत ना, त्या वल्लरीच्या हातचे लाडू खाऊ नको, चेटकावरती काही ना काही होऊ शकतं. मग मी तुला पहिलेच सांगते, बाळावरती काही परिणाम झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, म्हणून ते लाडू आत्ताच्या ताप फेकून दे, तुला जे पाहिजे ना ते मी बनवून देते. तेव्हा प्रेरणा चिडते आणि म्हणायला लागते आई मी तुला शेवटचं सांगत आहे, वल्लरीच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही. तुला माहिती नाही ती माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि तिने बनवलेली गोष्ट माझ्या बाळाला कधी नुकसान देणार नाही याची मला सुद्धा खात्री आहे. म्हणून तू उगाच तिच्यावरती आरोप करू नको. ती माझ्या बाळाबद्दल नेहमीच चांगलाच विचार करेल याबद्दल मला खात्री आहे. म्हणून यापुढे तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तेवढ्यात प्रेरणाचं पोट दुखायला लागतं. तेव्हा निलिमा म्हणायला ते बघ बघ, मी म्हटलं होतं ना हे सगळं त्या वल्लरीच्या लाडवांमुळे झालं आहे. तेव्हा मिठू म्हणते तुमचं चाललं काय, हे तिला बरं वाटत नाहीये, हे लवकर तिच्यासाठी पाणी घेऊन या. तेव्हा ते म्हणतात हो हो पाणी घेऊन आपण हॉस्पिटलला जायला पाहिजे. लगेच ते हॉस्पिटलला तात्काळ पळायला लागतात. तर दुसरीकडे वल्लरी इकडे ऑफिसला जायला निघत असते. इंदुमती तिला टोमणे मारत असते. बरोबर आहे, उठलं की सकाळ झाली की घरामध्ये पायच टिकत नाही. इकडून तिकडून ऑफिसला जायचं असतं. वर्षभरात 20-25 लाख कमवतात, पण फायदा काय, घरामध्ये तर मूलबाळ नाही आहे, म्हणजे घरामध्ये यायची ओढच नाही आहे. पण काय बोलायचं, आपण काय बोललं तर मला तर सतत टोमणे दिले जातात की गावाला पाठवून देऊ, हे करू ते करू. म्हणून मी भाबडी काही कोणाला बोलतच नाही, कारण की मी बोलायला लागली की सगळ्यांचं तोंड दिसतं. म्हणून आपण तर शांत राहायचं, कोणाला काही उद्देशून बोलूच नाही. वल्लरीला या सगळ्याचं थोडं वाईट वाटत असतं, पण तरी सुद्धा ती इंदुमतीला म्हणते सासूबाई मी जात आहे. तेवढ्यात
तिथे निलिमा येते आणि तिच्या समोर ते लाडू फेकत म्हणत असते, तुझ्यामुळे माझ्या लेकीवरती कोणतंही संकट आलं आणि तिच्या बाळावरती कोणतं संकट आलं ना तर माझ्यापासून वाईट कोणीच नसणार आहे. काय ग, मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या मुलीच्या वाटेला लागू नको, तिला काही तुझ्या हातचं खायला देऊ नको. आता ती आजारी पडली आहे, तिला हॉस्पिटलला न्यायला लागलं. तेव्हा ती म्हणते, प्रेरणाताईंना हॉस्पिटलला न्यायला लागलं, काय झालं काय आहे, थांबा जरा मी आत्ताच्या आत्ता जाते. तेव्हा ती लगेच तिचा हात पकडते आणि म्हणायला लागते, तुला सांगितलं ना माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही आणि तिला बघायला जाऊ नको, पुढचे काही महिने तिच्या समोर सुद्धा येऊ नको. तुझ्यामुळे जर तिला आणि तिच्या लेकराला काही झालं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे. गाठ माझ्याशी हे डोक्यात ना फिक्स करायचं. ती अक्षरशः वल्लरीचा हातबीत पकडून तिच्या डोक्यावरती मारून बिरून तिला अक्कल देत असते. तेव्हा म्हणते, देवा बघ बघ, हिनेच माझ्या पोरीवरती चेटूक केलेला आहे, हिची तर कू सुचवत नाही म्हणून माझ्या मुलीच्या वरती ही असं सगळं करत आहे. हे काही बरोबर नाही आहे आणि माझ्या पोरीपासून लांब राहायचं. जर तिला काही झालं ना तर तू बघ, तू आहेस आणि मी आहे. ती लगेच चिडून तिथून निघून जात असते. इंदुमती तिच्या मागोमाग जाते पण ती वल्लरीकडे बघून अक्षरशः टेन्शन मध्ये आलेली असते. वल्लरी लगेच मिठूला कॉल करते आणि म्हणायला लागते, प्रेरणाताईंना काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. इकडे प्रेरणा डॉक्टरकडे गेलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही एवढे पॅनिक होऊ नका, काही सिरियस नाही आहे. असं प्रेग्नन्सीमध्ये थोडंफार का होईना दुखणं खूपनं चालू असतं आणि त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये पॅनिक व्हायची गरज नाही. आणि प्रेरणा, आता तू आई होणार आहेस, तुला खमकवायला लागेल, तुला तुझी आणि बाळाची खूप काळजी घ्यायला लागेल. घरामधलं वातावरण खूप हसत खेळत असायला पाहिजे. त्याचबरोबर बाळासाठी सगळ्यांनी हॅपी वातावरण ठेवावं, कारण की कोणताही स्ट्रेस येईल असं काहीच कोणाला करायचं नाहीये, हे सुद्धा आठवण ठेवा. तेव्हा मिठू म्हणते, बरं झालं, नाहीतर आमचा तर जीव अर्ध खाली झाला होता की काय होतं ना काय नाही. तेव्हा अजित म्हणायला लागतो, बरोबरच आहे, माझी बायकोही घाबरते आणि होणारं बाळ सुद्धा घाबरत आहे, सगळे मलाच घाबरून ठेवा म्हणजे कशी माझीच वाट लागेल. इकडे मिठू घरी येते. तेव्हा वल्लरी म्हणते, मिठूताई मला पहिले सांगा, प्रेरणाताई ठीक तर आहे ना, सगळं व्यवस्थित तर आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो सगळं व्यवस्थित आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे असं थोडं माडत चालतच राहील, आपण एवढं पॅनिक होऊन चालणार नाही. तेवढ्यात इंदुमती त्यांचं सगळं बोलणं ऐकते. तेव्हा वल्लरी म्हणते, मला निलिमा काकूंनी सांगितलं ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती की माझ्या लाडवांमुळे. तेव्हा ती म्हणते, काय ग, तू त्या इंदू काकूंकडे लक्ष देते, तुझ्या लाडवांमुळे असं काहीच झालेलं नाही, उगाच वाटेल ते बोलू नको. तेव्हा तिथे इंदुमती येते आणि म्हणते, काय ग, तुम्ही दोघी मैत्रीण दीडशाने आहेत का, सांगितलं आहे ना तुझ्यासारख्या ज्या बाईला बाळ होत नाही त्या बाईने त्या बोरीकडे जायचं सुद्धा नाही. तू तर एक काम कर, आता तिची प्रेग्नन्सी संपत नाही, खरं म्हटलं तर जोपर्यंत तिचं बाळ थोडं मोठं होत नाही ना तोपर्यंत तिच्या आजूबाजूला फिरकू नको, नाहीतर तुझ्यामुळे प्रेरणाचाही सुखी संसार बरबाद होईल. ही गोष्ट आहे ना तुझ्या डोक्यामध्ये फिट्ट कर आणि उगाच तिच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नको, नाहीतर तुझ्यामुळे तिचं बाळ सुद्धा वाया जाऊ शकतं, हे आठवण ठेव. हे ऐकल्यानंतर वल्लरीला फार वाईट वाटत असतं. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, प्रेरणा वल्लरीला कॉल करते आणि म्हणायला लागते, अगं तुला एक बातमी सांगायची आहे आणि आमंत्रण सुद्धा द्यायचं आहे. माझी चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आयोजन केला आहे आणि त्याच्यामध्ये तू आणि मनोज दोघांनी सुद्धा यायचं आहे. तर दुसरीकडे निलिमा सुद्धा इंदुमतीला भेटायला जाते आणि म्हणायला लागते, मला तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे, माझ्या मुलीचं चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे, पण एक गोष्ट सांगते, फक्त तुम्हालाच आमंत्रण आहे, दुसरं कोणी या आमंत्रणामध्ये येता कामा नये. तेव्हा इंदुमती म्हणते, तुम्ही काळजीच करू नका, माझी सून याच्यामध्ये येणार नाही, याचा मी पुरेपूर बंदोबस्त करेल. हे सगळं मिठू ऐकते आणि लगेच मनोजला जाऊन सांगते की मनोजजी तुम्ही असं असं ऐकलं आहे. तेव्हा मनोज म्हणतो, मला वाटलंच होतं, माझी आई आणि ती निलिमा काकू आहेत ना या काही ना काही प्रॉब्लेम करतील म्हणजे करतील. तेव्हा ती म्हणते, पण आपण आहोत ना, आपण वल्लरीला त्या समारंभामध्ये घेऊन जायचं म्हणजे जायचं. दुसरीकडे वल्लरी म्हणत असते, खरंच प्रेरणाताई मला जमणार नाहीये, हे माझ्याकडे खरंच खूप काम आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते, हे बघ, तू जर आली नाही ना तर हे चोरोटी भरण्याचा कार्यक्रमही होणार नाही आणि पूजा सुद्धा होणार नाही. तू जोपर्यंत माझी ओटी भरत नाही ना तोपर्यंत मी काय पुढे जाणार नाही. हे ऐकल्यानंतर वल्लरीला थोडं टेन्शन आलेलं असतं. आता मिठू आणि मनोजने प्लॅन उधळण्याचं तर ठरवलं आहे. खरंच त्या दोघींना हे दोघं तोंडावरती पाडू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.